मुस्कुराते हुए चेहरे, खुशी से झूमते हुए चेहरे, सपने जिन्हें पंख लगाकर उड़ने की चाह, मीठे सपने जिन्हें पूरा करने की चाह। एक ऊंची उड़ान भरने की चाह, उस सफलता के शिखर को उड़कर चूमने की चाह। गांव में बहता अपार आनंद, सुखी और संतुष्ट परिवार। आज खुशी में डूबे ये वो बच्चे हैं जिन्हें पहले स्कूल छोड़ ज्यादातर अपने माता पिता के साथ मजदूरी करना पसंद था। जिन चेहरे पे आज ये मुस्कुराहट और आत्मविश्वास दिखाई दे रहा है, ये वही बच्चे हैं जो कभी बात करने में भी हिचकिचाते थे। लेकिन इन सब बच्चों में ये आत्मविश्वास आया कहां से, जानना चाहोगे? सन 2007 में कॉलेज में पढ़ने वाले कुछ छात्रों का ग्रुप आगे आया जिनका नाम है आर्यन ग्रुप। यह ग्रुप विशेषतः अनेक आदिवासी पाड़ा गांवों में पहुंचकर शिक्षा और खेल के प्रति जागरूकता निर्माण करने का काम कर रही है। सुरुवातीला सामाजिक सहभाग म्हणून आम्ही ग्रुपच्या माध्यमातून सत्कार आश्रमामधून उपक्रमांना सुरुवात केली। त्यामध्ये मुलांचे अधिकृत गुण असतात त्यांना वाव देणे, इंग्रजी वक्तृत्वावर भर देणे, त्यानंतर अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने कसा समजवायचा, सोप्या पद्धतीने कसा करायचा, या कार्यक्रमावर याच्यावर आम्ही भर दिली। सरत्या वर्षासोबत सामाजिक सहभाग वाढू लागला आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजला सुरुवात झाली। त्याचबरोबर नवनवीन माणसं ग्रुपमध्ये जोडू लागली आणि नवनवीन माणसांमुळे नवनवीन विचारांचे कार्यक्रम सुरू झाले आणि त्या अनुषंगाने ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीज अजूनही वाढल्या गेल्या। शिक्षणाचं रोपटं या मुलांच्या मनात रुजवायचं तरी कसं? कारण की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्यांचा हातावरचं पोट आणि घरची आर्थिक परिस्थिती। कारण की आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे शिक्षणासाठी खर्च करणं म्हणजे हा त्यांच्यासाठी भारच होता आणि या भाराला हातभार लावण्यासाठी आम्ही उपक्रम ऑक्सिजन सुरू केला। आपल्या सर्वांना आपल्या बालपणीची एक आठवत असेलच की ज्यात आपल्याला नवीन पाटी, पेन्सिल, वही मिळायची। त्या नवीन गोष्टीचं आपल्याला खूप अप्रूप असायचं की कधी एकदा शाळेत जातोय आणि त्या वस्तू वापरतोय। या आठवणींवरतीच आपला हा उपक्रम ऑक्सिजन आधारलेला आहे। ग्रामीण भागातले विद्यार्थी काही ना काही कारणांमुळे मूळ शिक्षण प्रवाहापासून दूर जातात। तर अशा मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहित करून पुन्हा एकदा मूळ शिक्षण प्रवाहात आणणं हा आपला उपक्रमाचा उद्देश आहे। 1 मे 2014 रोजी आपण बेलपाडात शाळेला भेट दिली होती। त्यातल्या 44 विद्यार्थ्यांना आपण संपूर्ण शालेय दप्तराची भेट दिली होती। ती भेट घेऊन तिथल्या त्या मुलांचा आनंद हा खूप बघण्यासारखा होता आणि तोच खऱ्या अर्थाने आम्हाला नवीन ऊर्जा देऊन गेला। त्यानंतर आम्ही वर्षातले 3 दिवस म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे या रोजी आपल्या ग्रामीण भागातल्या विविध शाळांना भेट देतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण दप्तराची भेट देतो। आत्तापर्यंत आम्ही कल्याण तालुक्यातल्या 4 शाळा, भिवंडी तालुक्यातल्या 4 शाळा, त्याचबरोबर शहापूर तालुक्यातल्या 12 शाळांना भेट दिली आहे। आत्तापर्यंत 20 शाळांमधल्या 648 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आहे। आमचा उद्देश एवढाच आहे की या शालोपयोगी वस्तूंमुळे त्यांना नवीन ऊर्जा मिळावी आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण व्हावं।
नमस्कार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण इथे जमलेलो आहोत मुलांना शाळेय उपयोगी वस्तू देण्यासाठी. तर त्यामध्ये आपण मुलांना एक स्कूल बॅग पूर्णतः देतो. त्यामध्ये कंपास पेटी देतोय आपण. कंपास पेटीमध्ये लागणारे पूर्ण साहित्य पेन्सिल, स्केल, इरेझर, शार्पनर आणि पेन, नोटबुक, स्केल देतो, ड्रॉइंगची बुक, त्यामध्ये लागणारे खडू आणि स्केच पेन्स, या अशा पूर्ण उपयोगी वस्तू आपण मुलांना देतो. अगदी साधी भोळी माणसं आहेत. यांच्याशी बोलणं म्हणजे तारेवरची कसरत. प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा यांच्याशी बोलायला जातो तेव्हा आमच्याकडे वर बघत सुद्धा नाही ती माणसं. आणि याच परिस्थितीत यांच्याकडे जायचं कसं, यांना गोष्टी समजवायच्या कशा, यांच्याशी बोलायचं कसं, खूप मोठा प्रश्न होता. पण ह्या प्रश्नाची उत्तरं आम्ही जो कार्यक्रम करत होतो त्यांच्याशी बोलता बोलता, त्यांच्यासोबत राहताच आमचे हे प्रश्नांची आम्हाला उत्तरंसुद्धा मिळत गेली. आता सर्व दादा मंडळींनी तुम्हाला सांगितलं आम्ही इथे का आलो, कसं आलो, कशासाठी आलोय, बरोबर ना? कोणाला समजलं का काय समजलं का आलो मी इकडे, कशासाठी आलो ते समजलं? साहित्य वाटायला. ठीक आहे, छान. तुमचा उद्देश तुम्ही ओळखला, तो उद्देश बरोबर आहे. तुम्हाला आम्ही दप्तरं दिली, खाऊ दिलं, शिक्षणाचं साहित्य दिलं, ठीक आहे. आता आम्ही जिथे जेवढं ताईचं जमलोय ना, आम्ही पण तुमच्यासारखेच होतो. शाळेत जायचो,
कुठेतरी दप्तर असायचं नसायचं, वही असायची किंवा नसायची वही, कुठेतरी पॅन्ट खिशाला फाटलेली असायची. आम्ही पण असंच होतो, तुमच्यासारखेच होतो. पण आम्ही शिकलो. असंच आम्हाला कोणीतरी मदत केली, आईवडिलांनी वही आणून दिली, कुणी दप्तर आणून दिलं. असंच आम्ही शिकलो, शाळेत गेलो, शिकलो, पुढे अजून मोठं शिकत गेलो आणि कुठेतरी काहीतरी करून आम्ही आता तुमच्यासमोर उभे आहोत. बरोबर ना? आम्ही कुठून लांब नाही, आम्ही तुमच्या जवळूनच आलो आहोत. कदाचित आम्हाला चांगल्या सुविधा मिळतात, सगळं आम्हाला आता मिळतं आहे. बरोबर ना? पण ह्या गोष्टी तुम्हालाही मिळतील. पण केव्हा मिळतील? कोण सांगेल केव्हा मिळतील तुम्हाला या गोष्टी सगळ्या? जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा. बरोबर ना? तुम्हाला सगळं साहित्य मिळतं, सर तुम्हाला इथे चांगलं शिकवतात, पण ते घरी जाऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बरोबर ना? म्हणजे शाळेत अभ्यास करून फायदा नाही आहे, घरी जाऊन अभ्यास केला पाहिजे. त्याबरोबर खेळलं पण पाहिजे. सरांनी सांगितलं मुलं खूप छान करतात, असे खेळामध्ये पण प्रगती केली पाहिजे तुम्ही. खेळ, अभ्यास दोन्ही गोष्टी, सगळ्या इतर गोष्टी सांभाळायच्या आणि तुम्ही देशाचा एक चांगला नागरिक घडवायचा. ग्रुपचा पाया रचनास 10 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला गेला आहे. ज्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सुरुवातीला केलं, त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहून बघून आर्यन ग्रुपमधल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक समाधान दिसतं. कुठेतरी आपण काहीतरी केलं तर समाधान या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतं. ग्रामीण भागातील मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाला वाव मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी केलेल्या प्रयत्नात कुठेतरी फळ मिळतं. या उद्देशाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं हास्य दिसतं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यास आम्ही नेहमीच पुढे असतो. त्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो. डिजिटल शाळा अंतर्गत आम्ही ग्रामीण भागातल्या शाळांना संगणक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आमच्या काही मित्रांकडून किंवा काही संस्थांकडून आम्ही संगणक मिळवून नादुरुस्त संगणक असतील तर त्यांना दुरुस्त करून ते शाळांना उपलब्ध करून दिले. आत्तापर्यंत आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या 47 शाळांना सरासरी 4 संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासोबतच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावं, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावं यासाठी आम्ही खडवली केंद्रातल्या 21 शाळांसाठी उपक्रम जॉय अंतर्गत शैक्षणिक स्पर्धांचा कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असतील, नाट्य स्पर्धा असतील, कविता पठण स्पर्धा असतील, यासारख्या विविध स्पर्धांचं त्यात समावेश असतो. यामुळे कुठेतरी त्यांच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळत असेल. याचबरोबर दिवाळीच्या साधारण 1 महिना आधी उपक्रम आकाशकंदील अंतर्गत आम्ही ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये 1 दिवसीय इको फ्रेंडली आकाशकंदील बनवण्याचा शिबिर आयोजित करतो. यामागे उद्देश एवढाच की इको फ्रेंडली आकाशकंदिलाची आवड मुलांना राहावी आणि काहीतरी नवीन कला त्यांना शिकण्यास मिळावी. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. आर्यन्स ग्रुप टुगेदर फॉर एव्हर. 8-10 लोकांनी सुरू केलेला हा ग्रुप आजच्या घडीला 60 पेक्षा अधिक लोक या ग्रुपला चालवत आहेत. तर तुम्हाला या आर्यन ग्रुपचं आव्हान आहे की तुम्ही या ग्रुपमध्ये सहभागी व्हा, या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा. मग ते कोणी रिटायर्ड पर्सन असो, कॉलेजियन्स असो, गृहिणी असो की विद्यार्थिनी असो, हे सगळे या ग्रुपमध्ये हातभार लावू शकता. त्यासाठी आर्थिक मदतच नाही तर वस्तूंच्या स्वरूपाने मदत, तुमचा वेळ देऊ शकता तुम्ही आणि या ग्रुपला अजून आपल्या समाजासाठी काय करता येईल या उद्देशाने या ग्रुपला अजूनही तुम्ही हेल्प करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतोय, आम्ही तुमची वाट बघतोय. तर मग येताय ना सगळे?